ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP थकीत रकमेच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। ऊस गाळप हंगाम बंद होऊन सुमारे 1.5 महिना उलटून गेलेला असतानाही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचं बिल मिळालेलं नाही। FRPची रक्कम वेळेत न मिळाल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून कर्जाचे हप्ते, घर खर्च आणि शेतीची पुढील तयारी यासाठी निधी अभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत। FRP थकीत राहिल्यामुळे काही शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, ऊसाची थकीत ऊस बिले मिळालीच पाहिजे, ऊसाची बिले मिळालीच पाहिजे। अरे ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। साहेब आहेत का? आम्ही म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, ऊसाची थकीत ऊस बिले मिळालीच पाहिजे। संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा तात्काळ द्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा दिला। तर संघटनेचे नेते अजित बोरकर यांनीही कारखानदार आणि संबंधित विभागावर कारवाईची मागणी करत थकीत रक्कम त्वरित अदा करण्याची मागणी केली। किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला येत नाहीत। आम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत संपलेला आहे। आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिला संदर्भात जर आम्हाला आज नाही उत्तर भेटलं किंवा नाही आमच्या पैशाचं काय आज तडजोड आली तर हे कार्यालय असून या ठिकाणी उपयोग आहे। म्हणून या कार्यालयाची आम्ही राग रांगोळी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही उठणार नाही। एवढीच या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेच्या व आमच्या शेतकरी बांधवाच्या वतीने ताठर भूमिका घेऊन आम्ही आज ठिकाणी लढायच्या असून मरण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत। एवढीच या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे, शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी या कारखानदाराकडे थकलेली आहे। दुसऱ्या बाजूला हे जे साखर सहसंचालक आहेत या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत। हे अत्यंत निष्काळजीपणा आहे। यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या कामचुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी आज आम्ही करत आहोत, कारण याच जिल्ह्यात असणारा एक गोकुळ कारखाना आहे, त्या कारखान्याने मागील वर्षाची शेतकऱ्यांची ऊस बिले दिले नसल्यामुळे त्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी आरसीची कारवाई केली होती। महसूल विभागाने त्याला सील केलं होतं, तर सील केलेलं असताना सुद्धा त्या कारखानदारांनी तिचं सील तोडून त्या ठिकाणी यावर्षी गाळप केले। जवळजवळ 2-2.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं थकलेलं आहे। आणि ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ते अधिकारीच असे वेळेवर या ठिकाणी येत नाहीत। हे कार्यालय असून अडचण नसून कळंबा फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कार्यालय या ठिकाणी झाले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली। दरम्यान प्रशासनाकडून चर्चेची तयारी दर्शवण्यात आली असून शेतकऱ्यांच्या FRPचा प्रश्न लवकरच निकाली निघतो का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।